नमस्कार मंडळी. बेसनाच्या वड्या कशा केल्या ते सांगते. यासाठी 3 वाट्या बेसनाचं पीठ, एक छोटी देवाची वाटी रवा घेतला. तुम्हाला जर स्पूनने घ्यायचं असेल तर 2 मोठे स्पून रवा घ्या. 2 वाट्या तूप, बरोबर 2.5 वाट्या साखर घेतलेली आहे. आधी 1 वाटी तूप टाकलं, त्यामध्ये बेसन घातलं आणि मंद आचेवर 20 ते 25 मिनटं सारखं परतलं. एकीकडे पाक करायला ठेवला. यामध्ये बरोबर 2.5 वाट्या साखर घेतली, 1 वाटी पाणी घातलं. हा एकतारी पाक आपल्याला करायचा आहे आणि हा सुद्धा मंद आचेवर शिजायला ठेवला. बेसन सारखं परतत राहायचं आहे. बेसन चांगलं परतल्यानंतर त्याचा रंग बदलायला सुरुवात होते आणि छान वास पण यायला सुरुवात होते आणि बेसनाला तूप सुटायला लागतं. यामध्ये पुन्हा 1 वाटी तूप घातलेलं आहे आणि बेसन पुन्हा छान परतत राहिलेले आहे. याचा रंगसुद्धा बदलायला सुरुवात झाली आणि हा रंग बदलायला सुरुवात झाल्यानंतर एकीकडे कढई ठेवून त्यामध्ये एक छोटी देवाची वाटी रवा टाकला आणि 10 ते 12 मिनटं हा रवा मंद आचेवर परतून घेतलेला आहे. हा रवा परतून झाल्यानंतर तो बेसनामध्ये घातला. मी इकडे नंतर एका कढईमध्ये हा रवा परतून घेतला. तुम्हाला जर आधी बेसनामध्ये टाकायचं असेल तर तुम्ही तसंसुद्धा करू शकता. हा रवा बेसनामध्ये टाकल्यानंतर पुन्हा 10 ते 12 मिनटं हे बेसन छान परतून घेतलेलं आहे. त्याचा छान रंग बदललेला आहे आणि आता बेसन झालेलं आहे. त्यानंतर त्यामध्ये ड्रायफ्रूट्स टाकले. तुम्हाला जर वरून ड्रायफ्रूट्स टाकायचे असतील तर तुम्ही टाकू शकता. मी आतमध्ये सुद्धा बर्फीमध्ये या ड्रायफ्रूट्स टाकलेले आहेत आणि पाक तयार झालेला आहे. त्यामध्ये केसर घातलं आणि वेलचीची पूड घातलेली आहे. आता हा पाक झालेला पाक आपल्याला त्या बेसनाच्या मिश्रणामध्ये घालायचा आहे आणि हळूहळू करून हा सगळा पाक बेसनाच्या या मिश्रणामध्ये घातला आणि इकडे थोडंसं आपल्याला घाई करायची आहे. एकीकडे पॅनला तूप लावून ठेवलेलं होतं आणि हा छान एकजीव केला आहे पाक या मिश्रणामध्ये आणि हा एकजीव झाल्यानंतर हे सगळं मिश्रण त्या पॅनमध्ये टाकलं आणि वड्या थापून घेतलेल्या आहेत. वरून त्यावर ड्रायफ्रूट पेरले आणि सिल्वर फॉईल मी इकडे लावलेली आहे. हे जरा थोडं मला अवघड वाटलं सिल्वर फॉईल लावायचं, कारण मी हे पहिल्यांदा सिल्वर फॉईल यावर लावली होती, तर ते थोडंसं अवघड आहे. मी ड्रायफ्रूट्स पेरले आणि वड्या कट करून घेतल्या आणि खूप छान सोप्या या वड्या आहेत. फक्त थोडं शांततेत हे काम आपल्याला करायचं आहे. खूप छान वड्या तयार झालेल्या आहेत. तुम्हीसुद्धा नक्की करून बघा. धन्यवाद.